एक, हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला महत्त्वाचे स्थान आहे. लक्ष्मीला धनाची देवी मानलं जातं, त्यामुळे तिची कृपा आपल्या घरावर असावी असे प्रत्येकाला वाटते. 2. लक्ष्मीचा घरात प्रवेश करण्याचा विशिष्ट शुभ काळ असतो. या काळात काही चुका टाळल्या पाहिजे, अन्यथा लक्ष्मी आल्या पावली माघारी जाते आणि घरावर आर्थिक संकट कोसळते. 3. शास्त्रानुसार देवी लक्ष्मी संध्याकाळी घरात प्रवेश करते. सायंकाळी 4 ते 7 या वेळेत प्रदोष काळ असतो. या दरम्यान शंकराचे ब्रह्मण सुरू असतं. यानंतर लक्ष्मी ब्रह्मण करते. 4. लक्ष्मी संध्याकाळी 7 ते 9 वाजेच्या दरम्यान घरी येते. 5. त्यामुळे संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत घरात मुख्य दरवाजा उघडा ठेवावा. मुख्य दरवाजा बंद असल्यास लक्ष्मी माघारी जाते. 6. याशिवाय संध्याकाळी 7च्या दरम्यान घरातील केर काढू नये, अन्यथा लक्ष्मी घरात पाऊल पण ठेवत नाही. 7. ज्यांच्या घरात लक्ष्मी प्रवेश करते त्या घराची आर्थिक भरभराट होते आणि त्यांनी कधीही पैशाची कमतरता भासत नाही. 8. ज्या घरात नेहमी क्लेश, वादविवाद सुरू असतात त्यांच्या घरात लक्ष्मी जात नाही. 9. ज्यांच्या दारात अस्वच्छता असते अशा ठिकाणीही लक्ष्मी पाऊल ठेवत नाही. 10. 7 ते 9 या वेळेत ज्यांच्या घरी लोक झोपलेले दिसतात अशा घरात लक्ष्मी दारातूनच माघारी फिरते. धन्यवाद. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.